भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रसादालयातील मोफत जेवण बंद करावं अशी मागणी जी आहे ती संस्थान प्रशासनाकडे केलेली आहे आणि त्यावरून मोठा गदारोळ जो आहे तो सुरू झालेला आहे। आपल्यासोबत भाविक आहेत जे साई दर्शनासाठी आलेले आहेत। जी मोफत भोजनाची योजना जी आहे ती संस्थानं चालू ठेवावी की बंद करावी, काय वाटतं तुम्हाला? त्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात? सर्वांना नमस्कार, रामकृष्ण हरी, जय साईबाबा। खरं तर हा गेले 1-2 दिवसापासून वादग्रस्त विधान आहेत, परंतु इथे भगवान साईंवरच सगळ्या साई भक्तांची श्रद्धा आहे पहिली गोष्ट। आणि इथे कोणीही लांबून येतो, कोणी जवळून येतो, पण त्याला आल्यानंतर इथे अन्नप्रसादाची नक्की अत्यावश्यक आहे। आणि मी हेही पण ऐकलेलं आहे साहेबांचा बोलण्यातून जो उद्देश होता तर तो उद्देश त्या पद्धतीने नव्हता, त्यांचा अत्यंत नम्र उद्देश होता। त्यानंतर त्यांनी ते विधानही हे केलेलं आहे, त्यामुळं गरज आहे अन्नप्रसादाची असं आम्हाला मनापासून वाटतं। मला काय वाटतं, कारण गुन्हेगारी जी आहे ती कुठेतरी वाढत चालली शिर्डीत, त्या अनुषंगाने ते म्हणतायत की प्रसादालयातलं मोफत भोजन जे आहे ते, मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही भाविक म्हणून काय वाटतं? भाविक म्हणून काय वाटतं, प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करावं का चालू ठेवावं? नाही, नामदेव महाराज म्हणतात जे ते एका शेतातीतले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण आयुष्य महिमान तीर्थाचे। अन्नदानासारखं दानामध्ये जे काही अनेक प्रकार सांगितले त्याच्यापैकी अन्नदान एक श्रेष्ठ दान आहे। आणि महाराजांनी सांगितल्या पद्धतीनं दुरून दुरून या ठिकाणी भाविक मंडळी आलेले आहेत आणि या भाविकाचं जर अन्नप्रसादाचं या ठिकाणी व्यवस्था झालीत तर नक्कीच या ठिकाणी त्यांना कुठंतरी समाधान लागेल। कारण तुका म्हणे आता लाभ नाही या प्रथा, या युक्तीप्रमाणे अन्नदानामध्ये या ठिकाणी समाधानाची या ठिकाणी भूमिका बजावली जाते। म्हणून अन्नदानासारखं पवित्र अशा प्रकारे दान जर या ठिकाणी होत असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे। म्हणून मला वाटतं की जे अन्नदान चालू आहे हे चालू राहावं। तुम्ही कुठून आला आहे? दर्शन झालेलं आहे का? आणि कोणत्या गावच्या आहात? आम्ही उदगीर, लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरहून आलेलो आहे। आपल्या साई प्रसादालयामध्ये या ठिकाणी शिर्डीत मोफत भोजन मिळतं, तुम्हाला काय वाटतं ही योजना बंद राहावी की चालू ठेवावी मोफत भोजन? कारण अनेक म्हणणं असं की भिक्षेकरू जे आहेत ते प्रसादालयात जेवायला येतात, त्यामुळे कुठंतरी शिर्डीमध्ये वास्तव्य केल्यामुळे गुन्हेगारी वाढते। नाही, काही लोकांना गरज असते त्याची, मोफत जेवण दिल्याने काही सुविधा चांगली आहे ती। आणि कसं आहे, काही लोकांना प्रसाद मोफत मिळाल्यामुळं बाहेर असुविधाचं कमतरता होते। काही भक्तांचं म्हणणं आहे की मोफत भोजन योजना जी है ती शुरू ठेवावी। आप कहाँ से आए हो? और पूर्व अग्रवाल, हाँ, यहाँ के जो पूर्व सांसद है बीजेपी, उनका संस्थान से एक मांग है कि जो प्रसादालय है साई बाबा का, वहाँ पर मुफ्त में जो भोजन मिलता है वो मुफ्त में देने की बजाय उसे कुछ 10 रुपया या फिर वो लेकर वो देना चाहिए। आपको क्या लगता है ये मांग सही है? क्योंकि उनका कहना है जो यहाँ पर जो लोग आते हैं उससे जो यहाँ भिक्षा मांगने आते हैं वो भी ज़्यादातर वहाँ खाना खाते तो मिसयूज़ होता है। सबसे पहले साईं भक्तों को मेरा ओम साई राम। मैं अपूर्व अग्रवाल, गोंदिया, महाराष्ट्र से। देखिए, साईं बाबा आस्था का केंद्र है और अनेक वर्षों से साईं बाबा के प्रति पूरे विश्व के श्रद्धालुओं की श्रद्धा रही है। जहाँ तक माननीय पूर्व सांसद महोदय ने विचार रखे हैं, ये उनके व्यक्तिगत विचार हो सकते हैं, लेकिन मेरा ये स्पष्ट मानना है कि ये व्यवस्था साईं बाबा की आस्था से जुड़ी हुई व्यवस्था है, ना कि रुपए पैसों से जुड़ी हुई। और जो चीज़ हमारी आस्था से जुड़ जाती है वहाँ पैसों का कोई मोल नहीं रहता। रहा सवाल व्यवस्था का, तो जो ट्रस्ट इस पूरे कार्य को संचालित कर रहा है वो बहुत अच्छे ढंग से संचालित कर रहा है। धन की कोई कमी नहीं है, क्योंकि धन देने वाले श्रद्धालु साईं बाबा के पूरे विश्व में फैले हुए हैं। तो मैं नहीं समझता कि ऐसी कोई भी ज़रूरत या कोई भी आवश्यकता यहाँ इस तरह के कार्य को करने की है। जो कार्य श्रद्धा और भक्ति के साथ निर्बाध रूप से चल रहा है वो इसी ढंग से चलते रहे, यही साईं बाबा के चरणों में मेरी प्रार्थना है। जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या अनुषंगाने भाविक जे आहेत ते दान देत असतात आणि त्याच दानातून अन्नदान जे आहे ते भाविकांना दिलं जातं। त्यामुळं हा श्रद्धेचा विषय आहे, त्यामध्ये भोजन मोफत द्यावं की न द्यावं हा विषय येत नाही। त्यामुळे जे म्हणणं आहे सुजय विखे पाटलाचं ते व्यक्तिगत असू शकतं, अशा भावना देखील भाविकांनी व्यक्त केल्या आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।